सनी कंक आपल्याला ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. सलाम प्लीज मॅच सुरू करा, थोडंसं स्पीडअप घ्या विनंती आहे. भरपूर सारा वेळ वूड यूज केलेला आहे तुम्ही, आपल्याला विनंती थोडंसं स्पीडअप घ्या. 3 षटकांची मॅच आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर सलामीची जोडी आपण पाहतोय. तेमटेवाडी टीमच्या माध्यमातून अनिकेत आणि संदीप अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महत्वपूर्ण मॅच. दोन्ही संघांसाठी करो या मरोची परिस्थिती. जो जिंकेल तो पुढे, जो हारेल तो या स्पर्धेतून बाहेर. अर्थातच या स्पर्धेचा निरोप घेईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिलं गेलं तर मिराजवाडी टीमच्या माध्यमातून गोलंदाज. चला दोन्ही संघांना विनंती, आपला अतिरिक्त खेळाडू ऑफिशियल स्कोर जवळ असणं खूप अनिवार्य असेल, कारण महत्वपूर्ण माहिती घर बसल्या जे प्रेक्षक आनंद घेतात त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आणि ते काम आपल्याला चोखपणे पार पाडायचं. त्यामुळे आपला 12वा खेळाडू आपल्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत अचूक पोहोचतील. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती रोहित. पहिला बॉल. भन्नाट वेग अगदी पाहिलं गेलं तर बाहेरच्या बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न झाला आणि पहिल्याच बॉलवरती पाहिलं गेलं तर सिंगल धाव श्री गणेशा होत असताना धावफलकावरती पाहायला मिळतो. 3 षटकांची मॅच. पाठीमागल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं या गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना भरपूर वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज, आणि त्याने पहिलाच बॉल अप्रतिम टाकलाय. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव आली, स्ट्राईक रोटेट झाली. आता पाहिलं गेलं तर अनिकेत स्ट्रायकर रेडला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती क्रिकेटची लाईफलाईन अर्थातच सिंगल धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचला 1 या धावसंख्येवरती. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होती. सकाळच्या सत्रापासून पाहिलं 35-40 धावसंख्या डिपेंड होत असताना आपण पाहिलेत. त्यामुळे या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर 40-45 धाबा बनवण्याचा प्रयत्न मानस नक्कीच आपल्याला तेमटेवाडी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिला बॉल तेटमेवाडी या टीमच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल सिंगल आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पाहायला मिळत आहेत. पुण्याचा गोलंदाज सज्ज. चांगला बॉल. बॅट चिकट घेतली का पाव लागेल. यस, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. 0वरती गोल्डन डकचा शिकार ठरत असताना आपल्याला फलंदाज अनिकेत 0वरती बाद होत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. भरपूर वेगाने टाकलेला बॉल, बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पाहायला गेलं तर यस्टनच्या पाठीमागे यष्टीरक्षक केपीच्या माध्यमातून अप्रतिम झेल. फलंदाज अनिकेत बॅक टू डगआउट. निराश पावलांनी मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पाठीमागल्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता. या मॅच मध्ये पाहायला गेलं तर 0वरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत. आणि यानंतर पाहायला गेलं तर नवीन बॅटर आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळेल, तो म्हणजेच अमित. ज्याने खरं तर पाठीमागल्या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती, तो अमित मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतो. इनॅट नंबर 3 ज्याने गोलंदाजी अप्रतिम केली, त्याचबरोबर बॅटिंग सुद्धा अप्रतिम केली, तो अमित मैदानाच्या आतमध्ये एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर दबाव दडपण नक्कीच या संघावरती असेल. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर कशी बॅटिंग करतोय अमित, आता हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं राहील. पाठीमागल्या मॅच मध्ये काय केलं हे विसरावं लागेल. या मॅच मध्ये काय करायचं त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा नवीन बॅटर सज्ज पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहित गोलंदाजीसाठी सज्ज पाहायला मिळतोय, ज्याने पाहिलं गेलं तर 2 बॉल हाताळलेत, 1 विकेट मिळवली, 1 धाव खर्च केली. तिसऱ्या बॉलसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पाहायला मिळतील. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय, पूल केला होता, पाव लागेल, बॉल कुठे गेला आणि बॉल गेला गोशांकित क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल, 1 धावेने धावफलक पुढे. टोटल 2 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. टप्पाचा बॉल होता, त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न झाला, बॅटची लिडिंग एज लागली आणि गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल जात असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम
या गोलंदाजाने केलेला आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालाय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 धाबा खर्च केल्यात, 1 गडी बाद झालाय आणि समोर एक स्फोटक फलंदाज अमित आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर वेग भरपूर होता. पंचांनी कळवला इट्स बीमर बॉल आणि नो बॉलचा कॉल. अगदी पाहायला गेलं तर उंची भरपूर पाहायला मिळाली. खांद्यांचा वापर करण्याचा प्रयत्न आणि बॉल ग्रीप होत असताना पाहायला मिळाला नाही. त्यानंतर पाहिलं गेलं तर बीमरचा कॉल आणि नो बॉलचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतीये. खराब बॉल हाताला गेलाय गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. मोठा फटका खेळलाय जरूर, लॉफ्टेड स्ट्रोक आणि बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत. बॉल भरपूर उंच गेलाय आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर बघता क्षणी 2 धाबा कंप्लीट केला. 3ऱ्या धावेचा कॉल, फेकी चांगली पाहायला मिळते. खराब बॅकअप नाहीये. 4थ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? अगदी पाहिलं गेलं तर 4थी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 5व्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मोये बॉल अगदी पाहायला गेलं तर हरवला. धावून 4च धाबा घेऊ शकतात याची नोंद घ्या. यस सर, टोटल धाबा 5. यस 5 धाबा धावफलकावरती ऍड होतील. ओव्हर थ्रो आहे त्यामुळे जरूर अतिरिक्त धाबा मिळतील. इथे पाहिलं गेलं तर 5 धाबा धावफलकावरती 6. अरे तो 5च धाबा आहेत. नॉन स्ट्रायकरचा बॅटर स्ट्रायकर एंडला होता. यस 5च धाबा आहेत. 5च धाबा धावलेला आहात तुम्ही. 5च धाबा ऍड केल्या जातील. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून अतिरिक्त धाबा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळालेत. एखादा बॉल जर मैदानाच्या आतमध्ये हरवला तर जास्तीत जास्त 4 धाबा. पूल केलाय मैदानाच्या बाहेर. या बॉलला पाठवलंय. गुल करत असताना फलंदाज संदीपच्या बॅटमधून हा येतोय. उत्तुंग षटकार. अप्रतिम बॅटिंग संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद झाला आणि त्यानंतर या मॅच मध्ये संधी मिळाली आणि संधीचं सोने करत असताना संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 14 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. संदीप आणि अमितच्या माध्यमातून 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरत असताना रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. सोन्या 14 धाबा धावफलकावरती संदीप अप्रतिम बॅटिंग करतोय. समोरचा बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, आउट ऑफ फिल्डिंग. अप्रतिम फेकी पाहायला मिळते. सिंगल धावेने धावफलक पुढे. टोटल 15 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एक षटक समाप्त झालाय. 15 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा वादळी खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद. 15 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच तटमेवाडी या टीमची. अप्रतिम बॅटिंग आपल्याला संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याला मोलाची साथ आपल्याला अमितच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. किती दबा बनवले जातील तटमेवाडी टीमच्या माध्यमातून? सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं गेलं तर 35-40 धावसंख्या आव्हानात्मक ठरत असताना या मैदानावरती आपण पाहिलेत राहिलेल्या 12 बॉलमध्ये या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून किती धाबा बनवल्या जातील धावफलकावरती हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 2 फेज आहेत. एक म्हणजे तरुणपण आणि एक म्हणजे म्हातारपण. तसं क्रिकेटमध्ये सुद्धा सिंगल इनिंग आणि डबल इनिंग या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणून म्हणलं जातं. कारण युद्धाच्या काळामध्ये तुम्ही किती मेहनत घेता याच्यावरती डिपेंड आहे. शांततेच्या काळामध्ये तुम्ही किती मेहनत घेता याच्यावरती डिपेंड आहे. युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला किती लढायचं आहे. आता प्रथम बॅटिंग करत असताना धाबा किती बनवतात हे महत्त्वाचं आहे. कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्ही बॉलिंग करत असताना किती धाबा तुम्ही डिपेंड करू शकता हे तुम्ही ठरवू शकता. समोरचा बॉल अगदी पाहायला गेलं तर स्लॉट मधल्या बॉलला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स मॅक्झिमम षटकार. संदीप नाम नाही ब्रांड आहे बॉस.
पहिल्या मॅच मध्ये 0-वरती बाद झाला आणि या मॅच मध्ये आपल्या नाबादचा दबदबा या मैदानावरती दाखवत असताना संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. मॅक्सवेल इनिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. याही बॉलला बघावं लागेल. फटक्यामध्ये आहे वजन. धाबा मिळतील अर्धा डझन. षटकार. बॅक टू बॅक दुसरा. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि या बॉलवरती पाहायला गेलं तर लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी षटकार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 आलेत. तिसरा येईल का? येस येस. आणि तिसरा सिक्सर हॅट्रिक पाहायला मिळतीये. पुलचा पॉवरफुल स्ट्रोक. बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर. पहिला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, दुसरा लॉंगॉनच्या डोक्यावरून, तिसरा मिड विकेटच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक तिसरा षटकार. संदीप अगदी समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक पदाला तिथे दाखवलं. बॉलवरती पोहोचले. दुसऱ्या धाबेचा कॉल. दुसरी धाव कंप्लीट होईल का? अगदी पुन्हा एकदा बॉल हरवलाय मैदानाच्या आतमध्ये. 2च धाबा मिळतील. समाधान मानलंय. 3 धाबा कंप्लीट केल्यात. 4थ्या धाबेसाठी कॉल आणि 4 धाबा कंप्लीट म्हणजे चौकार मिळाला. जवळपास आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 22 धाबा खर्च केल्यात. महागडा ठरलाय गोलंदाज आणि बॉल अजूनही सापडलेला नाहीये. सापडत नसेल तर नवीन बॉल जरूर घेऊ शकता. यस बॉल मिळालेला आहे. कारण अगदी पाहायला गेलं तर थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज संतोषच्या माध्यमातून आणि 37 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. रेकॉर्ड बनेल का या स्पर्धेतील? आतापर्यंत पाहायला गेलं तर 42 ही सर्वाधिक धावसंख्या पाहायला मिळाली. या मॅच मध्ये किती धाबा बनवल्या जातील? 37 झालेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. संदीपच्या बॅटिंगचा विचार केला तर वैयक्तिक जवळपास 4 षटकार 1 चौकारांसह बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोर टाकलेला बॉल. अगदी पाहिलं गेलं तर लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. फॉलोथ्रू मध्ये स्वतः बॉल गोलंदाजाने अडवलाय. सिंगल धाव मिळाली आणि सिंगल धाब्यानंतर धावफलक पुढे टोटल 38 अशी धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा महत्वपूर्ण आणि खरं तर एक महत्वाचा बॉल अमित स्ट्रायकरला पाहायला मिळेल, ज्याने पहिल्या बॉलवरती 5 धाबा. समोरचा बॉल अगदी पाहायला गेलं तर याही बॉल मध्ये फटक्यामध्ये आहे दम. धावा मिळतील मॅक्झिमम. षटकार. अमित कमी वेळेमध्ये जास्त चर्चेत आलेला हा खेळाडू. खरं तर कदकाठी पाहायला गेलं तर अगदी सडपातळ बांध्याचा हा खेळाडू. हाईट भरपूर आहे आणि मनगटामध्ये ताकद जर पाहायला गेलं तर भरपूर पाहायला मिळते आणि त्याचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 44 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सर्वाधिक धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेतील सकाळच्या सत्रामधील अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धाबा बनवल्या जातील? दोन्ही बॅटर सेट आहेत. अगदी पाहायला गेलं तर तुटून बेभान होत असताना हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अगदी उंच पुरा खेळाडू, एक युवा तेज तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे मिराजवाडी टीमच्या माध्यमातून, ज्याने खरं तर 11 धाबा डिपेंड केला होता पहिल्या मॅच मध्ये. तोच गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल टप्प्याचा बॉल टाकला होता. इथे पाहायला गेलं तर पंच कळतात इट्स व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एक तर पाहिलं गेलं तर धाबा भरपूर आहेत आणि त्यामध्ये खराब गोलंदाजी सातत्याने धावांमध्ये भर टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 45 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं गेलं तर स्ट्रायकर सेट बॅटर. पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंच कळवतायत इट्स व्हाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर पंचांच्या माध्यमातून कळवला. 1 बाउन्सचा इशारा. आता तुम्ही खरं तर बाउन्सर बॉल टाकू शकणार नाही, पंच दंडित करू शकतात. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर अवांतर. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल व्हाईटच्या स्वरूपामध्ये. बॅक टू बॅक 3 व्हाईट. लाईन आणि लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळते. कंट्रोल नाहीये. रबर बॉल क्रिकेट तितकं सोपं नाहीये जितकं टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही टाकत असताना हातामध्ये ग्रीप होतो तितका रबर बॉल ग्रीप होत नाही. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर बॅटची कड जरूर घेतली आहे. तिथे पाहावं लागेल अगदी डी क्षेत्रामध्ये बॉल जातो की काय. एसटी रक्षकाने बॉल पकडला. दुसरा धाबेचा प्रयत्न केला आणि त्यानंतर नकार सुद्धा कळवला. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणलं जातं, खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही सिंग श्वास ठेवलाय, कॉन्फिडन्स दाखवला त्या खेळाडूने, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. आणि आता पाहायला गेलं तर टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 50 ऑफ अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक सांघिक आपण पाहायला गेलं तर
तेटमेवाडी या टीमच्या नावे आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, फटका भरपूर उंच गेला, बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि धरतीला दान होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाबा कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि पुन्हा एकदा पाहायला गेलं तर नकार आपल्याला पाहायला मिळाला. अमितच्या माध्यमातून 2 धाब्याने धावफलक पुढे 52 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 44 धावा होत्या, त्यानंतर केलेला कमबॅक मिराजवाडी या टीमसाठी गोलंदाज गणेशच्या माध्यमातून अप्रतिम राहिलाय. पुन्हा एकदा वेगवान बॉल बीट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 52 अशी धावसंख्या धावफलकावरती 53 धावसंख्येची गरज. आणि यानंतर आपण विनंती करतो टॉस साठी पुढील मॅच बी गटातील पहिल्या फेरीची पहिली मॅच सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी वर्सेस तळीये या टीमला आपण विनंती करतो आपण टॉस साठी या. लगेच आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक्स मध्ये. सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी विरुद्ध तळीये स्पोर्ट्स. आपल्याला विनंती आपण टॉस साठी लगेच यायचं प्लीज. 3 षटकामध्ये 52 धावसंख्या बनवली. टेटमेवाडी या टीमच्या माध्यमातून मिराजवाडी टीमला 53 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटक जर आपण पाहायला गेलं तर जवळपास 18च्या गतीने धावसंख्या बनवायची मिराजवाडी या टीमला. मॅच जिंकण्यासाठी महत्वपूर्ण मॅच आहे. करूया मरोची परिस्थिती आहे. डो आर डायचे सिच्युएशन असताना मिराजवाडी संघ कशी बॅटिंग करतो हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं राहील. चला टेटमेवाडी टीम संघ लगेच क्षेत्ररक्षण लाभा. लाईनअप मध्ये आतमध्ये चला, कारण शिस्त खूप महत्वाची. अलीकडच्या काळामध्ये आज पाहायला गेलं तर हा खेळ लोकल टू ग्लोबल होत असताना पाहायला मिळतोय. मोठे मोठे व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हणलं की नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी म्हणून आपण नेहमीच पाहत आलो आहे आणि अभिमानाने छाती फुलावी. खरं तर पश्चिम महाराष्ट्राची रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा या संघाने जिंकली आहे आणि त्यानंतर वाढलेला आत्मविश्वास, त्यानंतर वाढलेला कॉन्फिडन्स, त्यानंतर झालं उंचावलेला जोश आज खरं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा नेहमीच पाहायला मिळाला. आणि आता यामधीलच एक उत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतोय. हनुमान चषक 2025 ची स्पर्धा दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना टेटमेवाडी टीमच्या माध्यमातून बनवल्या गेल्या त्या म्हणजेच 52 धाबा 53 धावसंख्येची गरज. मिराजवाडी टीम आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची प्लीज. उत्तरार्धामध्ये 53 धावसंख्येची गरज असताना कशी बॅटिंग केली जाईल मिराजवाडी या टीमच्या माध्यमातून. आणि मिराजवाडी टीमसाठी महत्वाचा खेळाडू राहील तो म्हणजेच संतोष, ज्याने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम खेळ केली होती, अप्रतिम बॅटिंग केली होती. त्या खेळाडूची बॅटिंग करत या संघासाठी खूप महत्वाची ठरेल 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 12,001 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय देवेंद्र शिलार साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला पुरस्कृत केलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं 10,001 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय किरणजी साळुंके साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला पुरस्कृत केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. तृतीय क्रमांकाचं 5,001 रुपयांचं कॅश प्राइज अजय देसाई साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर अप्रतिम आपण आकर्षक चषक पाहतोय, अगदी लखलखते हिरे, त्यानंतर आकर्षक उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज, त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक ट्रॉफीज आपण अगदी व्यासपीठासमोर पाहतोय. आज अनेक मान्यवर, अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे आपण दुसऱ्या फेरीची पहिली मॅच पाहतोय, जिथे 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मिराजवाडी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते, ती म्हणजेच संतोष आणि दुसऱ्या बाजूला सिद्धनाथ गिरेवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय सुद्धा थोड्याच वेळामध्ये आमच्यापर्यंत पोहोचवायचा. दोन्ही संघ आपण तयार राहायचे, सिद्धनाथ गिरेवाडी आणि तळीये स्पोर्ट्स. आपण या मॅच नंतर लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आपण पाहतोय. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना संतोष बॅटिंग साठी पाहायला मिळेल स्ट्रायकर एंड आणि गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल पूल केलाय, बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. इट्स मॅक्झिमम षटकार. मोस्ट वेलकम, सुस्वागतम करत असताना मैदानाच्या आतमध्ये संतोष. पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा दबदबा या मैदानावरती दाखवलाय संतोषच्या माध्यमातून. प्लीज ऑफिशियल पंच थांबव मॅच,
प्लेअरचं नाव सांगा प्लीज. प्लीज खेळाडू मोहन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. बॅटिंग टीम आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज, विनंती आहे. संतोष पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडला, 9 स्ट्रायकर एंडला. पहिल्या बॉलवरती 6 धावा पाहायला मिळालेत. मोहनच्या गोलंदाजीवरती अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. याही बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. म्हणून म्हटलं जातं गड्याच्या काट्यांवरती विश्वास ठेवू नका, स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच्या कष्टांवरती विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलवता सुद्धा येते, या गोल बॅटरने दाखवलंय. पहिल्याच 2 बॉलवरती अप्रतिम बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. संतोषच्या बॅटिंग मध्ये अप्रतिम बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले. पहिला बॉल आपण पाहिलं गेलं तर लॉंग ऑनच्या दिशेने आणि दुसरा बॉल पाहिले गेले तर अगदी डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धाब्यांसाठी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा कमी गतीने आलेला बॉल आणि बॅटचा वेग जर पाहिला गेला तर भरपूर होता, त्यामुळे टायमिंग करता आलेलं. निराश 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 आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. वाटत होतं हा बॉल अगदी बॅटवरती येईल आणि बॉल मैदानाच्या बाहेर जाईल की काय, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर बॅटचा भरपूर स्विंग आणि त्यानंतर बॉल अगदी पाहिला गेला तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये स्वतः गोलंदाजाने अडवलाय. त्यामुळे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण बॉल आहे या मॅच मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल लवकर पीक केलंय आणि इथे कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा संतोषच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. पहिल्या षटकामध्ये मॅच मध्ये रंग भरण्याचं काम या बॅटरने केलंय. पहिला षटकार, दुसरा षटकार, त्यानंतर डॉट आणि चौथ्या बॉलवरती षटकार. 18 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. अप्रतिम बॅटिंग करत असताना संतोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा, माहिती आहे मोठी धावसंख्या आहे. नेहमी म्हणलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नाही आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते की काय. 18 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. जे रिक्वायर्ड रन रेट होतं ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. अजूनही 2 बॉलचा खेळ महत्वपूर्ण. 2 बॉल किती धाबा बनवले जातील संतोषच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला स्ट्रोक. वेट अँड वॉच क्रिकेट. आणि हाही बॉल पाहिला गेला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथा षटकार. सिद्धनाथ गिरेवाडी संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तळे स्पोर्ट्स संघाला प्रथमचा क्षेत्ररक्षण करायचं, याची पण नोंद घ्या. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 4 षटकार आपल्याला संतोषच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आग लागत असताना या मॅच मध्ये आपल्याला संतोष पाहायला मिळतो. शेवटचा महत्वपूर्ण बॉल अगदी पाहायला गेलं बॅकफूट वरती गेले तर वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगलं पाहायला मिळालं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. म्हणून म्हटलं जातं ज्याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळता येतं ना तो क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी होत असताना पाहायला मिळतो. आणि आता पाहायला गेलं तर 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. थोडासा संघ पाहायला गेला तर फ्रंटफूट वरती पाहायला मिळतो की काय. मिराजवाडी संघ धावसंख्येचा विचार केला तर 25 अशी धावसंख्या धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये जिंकायच्या इराद्याने संघ उतरलेला पाहायला मिळतो. 28 धावसंख्येची गरज आहे, ती म्हणजे मिराजवाडी या टीमला. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 25 धावसंख्या ज्याच्या खात्यामध्ये तो आपण स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला संतोष पाहायला मिळेल. आणि नॉन स्ट्रायकर एंडला विचार केला तर जो संतोषच्या बॅटिंगचा अगदी नॉन स्ट्रायकर एंडने आनंद घेतोय तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अमित आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अमित गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. ज्याने पाठीमागल्या मॅच मध्ये 2 विकेट्स अप्रतिम उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळ केला होता तो अमित आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 25 अशी धावसंख्या धावफलकावरती 12 बॉल 28 धाबांची गरज असताना अमित आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण पण पाहिलं गेलं तर महत्वपूर्ण षटक आहे. आव्हान ठरवणारं षटक. पहिला बॉल अगदी पाहिलं गेलं तर स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न झालाय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि अगदी पाहिलं गेलं तर पहा पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाने दाखवलाय. बॉल पर्यंत पोहोचलेत स्वतः
मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अमित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, सिंगल नंतर 26 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल ट्रॅबल होतो, पडल्यानंतर बॉल वेगाने निघालाय आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव मिळतीये, सिंगल धावेनंतर धावफलक पुढे 27 अशी धावसंख्या धावफलकावरती. अजूनही समीकरणाचा विचार केला तर 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धाबांची गरज. मॅच अजूनही पाहिलं गेलं तर दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा पूल केलाय, बावं लागेल, डिस्टन्स मिळाले का, इलिव्हेशन मिळालं आणि डिस्टन्सही मिळालाय. हाही बॉल मैदानाच्या बाहेर येतोय. 5वा षटकार. अगदी टायमिंग पाहायला मिळालं. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच म्हणलं जातं की रबर बॉल क्रिकेट ताकदीचा वापर नाही केला तरी चालेल, पण टायमिंगचा वापर जर योग्य असेल तर तुम्हाला डिस्टन्स सुद्धा मिळतं आणि डिस्टन्स मिळालाय. या 6 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. टोटल धावसंख्या 33 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. अजूनही 20 धाबांची गरज. बॉल बाकी असतील ते 9. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर चांगला बॉल हाताला का पाहावं लागेल. यस, पंच कळतायत. इट्स व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा इथं वापर केलाय पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या धावा धावफलकावरती अडत असताना पाहायला मिळालेत. अजूनही 19 धाबांची गरज. बॉलचा विचार केला तर 9 बॉल 19 धाबांची गरज. व्हॉट अ मॅच. चांगला स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतं. टक्क असा आवाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सिंगल धाव मिळाली. अमित बॉल पर्यंत पोहोचलाय, उचललाय, गॅदर केलाय, फेकी केली. तत्पूर्वी एकच धाव मिळाली. एका धाबीने धावफलक पुढे. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 35 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 18 धाबांची अजूनही गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सोशल डिस्टन्स मेंटेन झालाय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल आला इथे डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी केली अमितच्या माध्यमातून. जरूर एक षटकार जरूर या ओव्हर मध्ये आला. त्यानंतर कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. समोर टाकलेला बॉल लवकर पीक केलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार. मॅच मध्ये रंग भरणारा हा षटकार पाहायला मिळालाय. टोटल धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 41 अशी धावसंख्या आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 6 बॉल 12 धाबांची गरज. 6-12चं समीकरण. सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच पाहिली. 6 बॉल 11 धावा गरज असताना खरं तर याच मिराजवाडी संघाने डिपेंड केल्या होत्या. आता 6 बॉल 12 धाबांची गरज आहे आणि सलामीला आलेली एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये बेभान फलंदाजी करते. कोणती तडजोड करत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त गोलंदाजाची तोडफोड करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली चुकी. चुकीला माफी नाही. बॉल निघून चाललाय मैदानाच्या बाहेर. आलाय हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण. अगदी पाहिलं गेलं तर इथे घडले काय, मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक झाली आणि चुकीला माफी नसेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण. या 4 क्षेत्ररक्षक 4 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. समीकरणामध्ये बदल. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर 5 बॉल 8 धाबांची गरज. व्हॉट अ मॅच. काय बॅटिंग केली आहे संतोषने. अप्रतिम बॅटिंग. एक हाती किल्ला लढवलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला कॅच पाहायला गेलं तर झालाय का पाहावं लागेल. नाही, पंच कळतात. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. कॅच ड्रॉप. किरण सरांच्या शब्दामध्ये सांगायला गेलं तर या कॅच ना अनेक रात्री झोपा लागत नाहीत. कॅच सुटल्यानंतर क्रिकेटचं सूत्र आहे ड्रॉप द कॅचेस लॉस द मॅचेस आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं की काय. 2 बॉल आता 4 बॉल 2 धाबांची गरज. 12 धाबांची गरज असताना पहिल्या बॉलवरती 4 आणि दुसऱ्या बॉलवरती 6. अगदी पाहिले गेलं तर वैयक्तिक 43 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. एक हाती किल्ला लढवला या खेळाडूने. अप्रतिम बॅटिंग करत असताना 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 43 धावसंख्येवरती फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. मॅच विनिंग षटकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 3ऱ्या फेरीमध्ये. हनुमान चषक 2025 या स्पर्धेतील पहिला संघ 3ऱ्या फेरीमध्ये पात्र ठरणारा आपल्याला पाहायला मिळतोय. मिराजवाडी हा संघ
अभिनंदन, हार्ड लक तटमेवाडी संघ, बेस्ट ऑफ द लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. आणि यानंतर दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आपण पाहणार आहोत. सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी विरुद्ध तळीये स्पोर्ट्स या दोन संघाच्या दरम्यान. सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय तळीये स्पोर्ट्स या संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी. तळीये स्पोर्ट्स टीमला विनंती आपण लगेच क्षेत्ररक्षण लढायचं आहे. त्याचबरोबर सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची आहे, विनंती आहे प्लीज. 49 धाबांची नाबाद खेळी आपल्याला संतोष